आपले भिवंडी लोकसभेचे मायामामा म्हात्रे आपल्यामध्ये आलेले मी विनंती करतो व्यासपीठावर विनंती करतो की सगळ्यांनी छाना बनवा. आज या ठिकाणी शिवसेना कल्याण शहराच्या वतीनं जो काही हा मेळावा आयोजित केलेला आहे, आपण सर्वांनी मेळाव्या संबंधित उपस्थिती देखील पाहिली असेल. खूप मोठ्या संख्येने सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित आहेत आणि खास करून या निमित्ताने मी सन्माननीय बंड्या साळवी साहेब, सन्माननीय भासे साहेब, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी इथं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मेळावा इथं आयोजित केला आहे. मतदारांसमोर जाताना एक तर गेली 10 वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली, 3 वर्ष मंत्रिपद भोगलं, परंतु कुठल्याही प्रकारचं काम जे व्हायला पाहिजे, मग ते रेल्वेचं असेल, नॅशनल हायवेचं असेल, आरोग्याविषयी असेल, एज्युकेशन विषयी असेल, कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंट विषयी असेल, असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही. आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील, एज्युकेशन विषय असतील, आरोग्याविषयी असतील, रोजगाराविषयी असतील, सगळ्याच विषयाचे, पाण्याचा प्रश्न असतील, या सगळ्या विषयांची खरं म्हटलं तर या लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्लूप्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ती ब्लूप्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे. आणि प्रत्येक ब्लूप्रिंट जर समजा इथं आता भिवंडीचं IGMचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे, तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं. जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन, आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठेही नाही. हे सगळे जे विषय आहेत, तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्याय देखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते कशा प्रकारे करणार, तो विषय, तो प्रश्न कशा प्रकारे सोडवणार, हे सगळं सविस्तरपणे त्या ब्लूप्रिंटमध्ये असेल. अशा प्रकारची फ्युचरची या लोकसभेची एक डेव्हलपमेंटची ब्लूप्रिंट आपल्या समोर आणली जाईल. साहेब, तुम्ही म्हणताय की 10 वर्षात कुठलीही कामं झालेली नाहीत, मात्र कपिल पाटील यांनी दावा केला 34,000 कोटी रुपयांची कामं केली. बघा, आता 34,000 करोडची कामं कुठं केली आहे कपिल पाटलांनी दाखवा ना. तुम्ही सगळे कल्याण पश्चिममध्ये आहात, तर मला कल्याण पश्चिममधली कामं सांगा ना. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, एका सरपंचाने जरी काम केलं ना तरी कपिल पाटील सांगतो मीच केलं. नगरसेवकनी करू दे, जिल्हा परिषद मेंबरनी करू दे, असं नाही. तुम्ही उद्याही कपिल पाटलांना प्रश्न विचारा का तुम्हाला खासदारकी कळली काय, खासदारचे अधिकार समजले काय. मी नेहमीच सांगतो का, तर खासदारच्या अखत्यारीत जी कामं येतात, जसं रेल्वेचा मुरबाडला 2014ला गाजर दिला होता, आज 10 वर्ष झाली, 3 वर्ष केंद्रीय मंत्रिपद भोगलं, 10 वर्ष सतत सत्तेतले खासदार आहेत तरी सुद्धा काम करू शकले नाही. एक तरी नॅशनल हायवेचं काम दाखवा, या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एक तरी असा प्रोजेक्ट दाखवा की जो त्यांनी आणला, इथून रोजगार निर्माण केला, असा एक तरी प्रोजेक्ट दाखवा. खासदाराची कामं काय असतात. आता उद्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून एका रस्ता झाला, एखाद्या नगरसेवकाच्या फंडातून झाला, तुम्ही सांगा तोही मी केला, तर असं होत नसतं. तुम्ही सांगा ना 10 वर्षात उद्या कपिल पाटलांना तुम्ही एक आवाजाने प्रश्न विचारा की तुमचा फंड तुम्ही कुठं खर्च केला, हे दाखवा. त्यांचा फंड इतर तर आणला नाही, पण त्यांचा फंड त्यांनी कुठं खर्च केला ते त्यांनी दाखवा. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, चॅलेंजमध्ये सांगतो, मी सत्य परिस्थिती मानणारा माणूस आहे. कपिल पाटीलचा ऑडिओ तुम्ही मी सोबत बघूया, त्यांनाही बोलवा आणि मला कामं दाखवा, मग मी तुम्हाला सांगेन हे काम एक आमदाराचं आहे, हे काम एक नगरसेवकाचं आहे, एक जिल्हा परिषद मेंबरचं काय खासदाराचं आहे, हे दाखवेन ना. त्यांच्याच भिवंडीच्या आमदारांनी महेश चौगुलेंनी जेव्हा आमच्या पुढारीच्या पहिल्या जी डिबेट होती ते सांगितलं की कपिल पाटलांनी 35,000 करोडची कामं केली, तर मी त्यांना विचारलं मग याचा अर्थ आमदार साहेब तुम्ही एकही काम नाही केलं. अरे MMRDची कामं सुद्धा कपिल पाटील श्रेय घेतो, तर मग ते बुचकळ्यात पडले. एक लक्षात ठेवा, असं बोलायला काय उद्या मी खासदार होणार आहे, मी असंच बोलेन, पण असं नाही. ॲज अ खासदार माझी काय जबाबदारी आहे, माझे काय अधिकार आहेत, माझ्या अखत्यारीत कुठली कामं येतात, ती किती कामं केली,
किती बिल एक सांगा ना, 10 वर्षात एक तरी बिल पास केला, एक तरी बिल पास केला 10 वर्षात एकदा तरी संसदपटूचा मान सन्मान मिळाला. तुम्ही एवढे हुशार आहात, तुमचा म्हणणं प्रशासनावर एवढा वर्चस्व आहे, एवढा माहिती आहे, मग का 10 वर्षात एकदा सुद्धा तुम्हाला संसदपटूचा हे नाही मिळाला, किताब मिळाला नाही? एक लक्षात ठेवा, सर्वच बाबतीत हे अपयशी खासदार आहेत. फक्त दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं, बाकी काही नाही. नाही, कदाचित कालची शूटिंग तुम्ही बघितली नसेल, आम्ही रथावर सर्व मंडळी सोबत होतो. रुपेश म्हात्रे साहेब सुद्धा होते, साहेब सुद्धा होते, आम्ही सगळेजण होतो. आज मी जस्ट ॲक्च्युली आमचा भिवंडी ग्रामीणचा मेळावा होता, भिवंडी ग्रामीण विधानसभेचा, ते तिकडेच होते. मी फक्त भाषण करून मी इकडे आलो.